नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सेविका चंदाताई यांनी मला काल कॉल केला, त्यांच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या, तेव्हा मला खरंच असं जाणवलं की काही आपल्या छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्ष करतो, पण त्या किती महत्त्वाच्या असतात। आणि असे पक्षीप्रेमी पशुप्रेमी आपल्या नगरामध्ये एवढे काळजीपूर्वक त्याचा विचार करून मत मांडतात। सर्वात प्रथम मी चंदाताईंना तुम्ही जे समस्या मांडलात त्याच्याबद्दल ह्या माध्यमातून सांगा। सर्वांना माझा नमस्कार। जय भीम, जय संविधान, जय भारत। आता आपण ही जी व्हिडिओ काय क्लिप करायला लागलो, तर ती याच्यासाठी आहे की मी साहेबांकडे गेले होते सांगायला त्यांना की हे जे डोंगर आहे, तर गेलेल्या वर्षी छोट्या छोट्या मुलांना अगदी नाक्याकडून मुलं येतात, छोटे छोटे मुलं असतात, काही मोठे नसतात। त्यांनी फटाकडे उडवत्या टायमाला पूर्ण डोंगराला आग लागलेली। पूर्ण डोंगराला लागल्याच्या नंतर जे या डोंगरामध्ये चिमणी पाखरे आहेत, आपल्याकडे 5 नमुन्याच्या चिमण्या आहेत, कावळे आहेत, बगळे आहेत, परत बरेचसे आता वाहणाऱ्याची पण संख्या झालेली आहे आपल्या एरियामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या चिमण्या आहेत त्या काही चिमण्यांचे घरटे जमिनीवर असतात, काहीचे जाळीदार झाडामध्ये असतात आणि काहीचे घरटे उंचावर असतात। तरी सुद्धा गेल्या वर्षीच्या त्या झाडाच्या अगदी टोकापर्यंत गेलेली, तर ह्याची कोणत्याच कार्यकर्त्याने नोंद घेतली नाही। अक्षरशः त्या कार्यकर्त्यानं येऊन पाहिलं सुद्धा नाही की डोंगर किती टक्के जळाला आहे, त्या डोंगराची किती हानी झाली आणि प्राण्यांची किती हानी झाली, ते उडणाऱ्या पक्ष्यांची किती हानी झाली, नाग, इचू, किडा, मुंगी काय असेल त्याची। तुम्ही सण साजरा करा, तुमची दिवाळी चांगली सुखा समाधानात जावो, हे आम्ही पण तुम्हाला सदिच्छा देतो। पण दुसरी गोष्ट ही आहे की ज्या बी माता मावल्या आपापल्या पोरांना देतात उडवायला, एवढ्या कष्टाच्या पैशाचं कष्ट करून 12 घंटे ड्युटी करून जी माता मावली देते उडवायसाठी पैसे, त्या माता मावलीनं येऊन इथं त्या लेकरांना सांग की बाबा ह्या डोंगराला हानी होऊ देऊ नको किंवा ह्या गवताला हानी होऊ देऊ नको। एक गवताची काडी पिटली तर पूर्ण डोंगर पेटते। गेल्या वेळेस साहेबांना त्यांना कोणीतरी सांगितलं, मी काय सांगितलं नव्हतं, त्यांना कळवलं कोणीतरी की बाबा डोंगराला फार मोठी आग लागली, तर त्यांनी फायर ब्रिगेडची गाडी आणली आणि ती गाडी आणल्याच्या नंतर बऱ्याच लेकरांनी त्यांना मदत केली, त्यांच्या कमिटीच्या लेकरांना। तेव्हा ते कुठं डोंगर विजला, पण तोपर्यंत ती आग अगदी पूर्ण डोंगरावर गेलेली होती, अगदी तळ्यापर्यंत गेलेली होती। सगळ्याला माहिती आहे, बऱ्याच जणांना फोटो काढले, अरे तुम्ही आगीचे फोटो काढता, पण आगीच्या फोटोमध्ये किती जनावरांची हानी होती, किती जीवजंतू त्याच्यामध्ये त्याचं वाटोळ होतं, याचं कोणी नोंद घेतली का? आणि ह्याची नोंद पुढे ह्या येणाऱ्या दिवाळीमध्ये घ्यावा अशी माझी मी साहेबांकडे विनंती करते। आणि खरोखर ह्या साहेबांनी खरोखर त्यांची ती दाद घेतलेली आहे, तर इथून पुढे ह्या ज्या बी डोंगराच्या कडेला जितके माणसं आहेत तितक्याने ह्या डोंगराकडे लक्ष द्यावं। जे बी इथं डाव खेळायला बसतात ते सुद्धा कधी म्हणत नाहीत की बाबा ह्या डोंगराला आग लागल रे, तिथं काय असं उडवू नको, चांगलं गवत आहे, चांगली झाडी आहे, चांगला परिसर आहे, तर सुंदर परिसर फक्त आपला विष्णुनगर डिग्यामध्ये आपला परिसर आहे विष्णुनगर मधला, मग त्याला आपण जोपासणं आपलं कर्तव्य आहे। And this is Chandra Bansode. So please listen to me and send this video forwards for every and each child, every and each youth, that they may be understand what is the generation, what we are going to give, something to give to new generation. Please listen to me and take care of all this place, this trees, and means this forest is our life. Forest is our life and trees are our life. Save trees, save life. So this is my beat for every and each person of this area. Please take care of this. Thank you so much. खरंच ह्या क्षणी अशी भावुक गोष्ट आहे की सर्वांनी चंदाताईंचं जे म्हणणं आहे, पर्यावरणाचं जे रक्षण आपल्या हातामध्ये आहे ते आपण कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे। आणि खरंच या निसर्गामध्ये असे कितीतरी पशु पक्षी, त्यांची काळजी घेणं आपल्या हातात आहे आणि ती कशी घ्यावी हे पण ताईंनी सांगितलंय। तर मी मनापासून सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या दिवाळीमध्ये जरी आपण फटाक्याचा सण साजरा करत असू, त्या पिरियडमध्ये तुम्ही पण पर्यावरणाची काळजी करणं, आणि जोपर्यंत एखादा फटाका विजत नाही आणि किंवा त्या फटाक्यापासून जे पुढे आग लागणारी आहे निदर्शनात आलं तर थांबेपर्यंत तुम्ही त्याची काळजी घ्यावी, असं मी कळकळीची विनंती सर्वांना करतो या व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।